नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBAचा आपण मराठ्यांचा इतिहास बघतो आहोत आणि त्यामध्ये दुसरं प्रकरण आपलं सुरू आहे स्वराज्याची स्थापना ते शिवराज्याभिषेक आणि कर्नाटक मोहिमेपर्यंतचं हे तिसरं प्रकरण आहे आणि त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी राजे आणि आदिलशाही जो काही संघर्ष आहे त्या संघर्षाचा भाग बघतो आहोत आणि त्यात दोनच महत्त्वाचे जे काही प्रसंग आहे ते आपण बघणार आहोत। त्यामध्ये काल आपण म्हणजे मागील लेक्चरला जावळीचं प्रकरण जे काय होतं ते आपण अभ्यासलेलं आहे। आता या लेक्चरला आपल्याला अफजल खान प्रकरण जे की 1659 मध्ये घडलं ते प्रकरण बघणार आहोत। राजांनी जो आदिलशाहीचा पराक्रमी सरदार अफजल खान याचा जो काही वध केला आणि या वधामुळे राजांना आणि मराठी साम्राज्याला जी प्रतिष्ठा मिळाली तो भाग आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। अफजल खानाचा वध किंवा अफजल खान प्रकरण आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे। त्याआधी आपण या घटनेची पार्श्वभूमी पाहूया। साधारणपणे विजापूरमध्ये म्हणजे आदिलशाही दरबारामध्ये अली आदिलशाह गादीवर आलेला होता। मात्र असं जरी असलं तर सर्व सत्तासूत्र जी काय होती ती 17 सूत्र बेगम बडी साहिबा हिच्याच ताब्यामध्ये होती असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यातच आदिलशाहीचं मोगलांविरुद्ध जे काही युद्ध उद्भवलेलं होतं आणि त्यामुळे आदिलशहाला राजांविरोधामध्ये कोणतीही कारवाई करता आलेली नव्हती। म्हणजे जावळीचा प्रदेश जिंकलेला होता, तो आदिलशाहीचा प्रदेश होता, तरी देखील आदिलशाहीला राजांविरुद्ध कारवाई करता आलेली नव्हती। त्याचं कारण असं की आदिलशाहीचं आणि मोगलांचं युद्ध चालू होतं आणि त्यामुळे राजांवर ही जी काय कारवाई आहे ती कारवाई आदिलशाही दरबाराला किंवा विजापूरकरांना करता आलेली नव्हती असं आपल्याला लक्षात येईल। मात्र त्यांच्या सुदैवाने आणि मराठ्यांच्या दुर्दैवाने म्हणावं लागेल तिकडे उत्तरेमध्ये शहाजहान राजा की जो बादशाह होता तो आजारी पडलेला होता आणि त्यामुळे जो औरंगजेब जो काय होता दक्षिणेचा सुभेदार तो उत्तर हिंदुस्थानामध्ये निघून गेलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल। आणि त्यामुळं आदिलशाहीचं जे काय मोगलांबरोबरचं जे काय युद्ध चाललेलं होतं ते संपुष्टात आलेलं होतं आणि त्यामुळे आता आदिलशाह शिवाजी राजांच्या विरोधामध्ये कारवाई करायला तयार झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल। तर साधारणपणे त्यावेळी आदिलशाहीचा खरं तर शिवाजी राजांचे जे काही वडील होते शहाजीराजे हे आदिलशाहीचे एक पराक्रमी सरदार होते। आदिलशाहीने अनेक वेळा शहाजीराजांना सांगितलेलं होतं की तुमचा मुलगा जो काय आहे शिवाजी ते आदिलशाहीच्या प्रदेशामध्ये त्याने स्वराज्य उभारणीचा जो काय स्वराज्य उभारणीसाठी जे काही प्रयत्न चालवलेले आहे ते प्रयत्न थांबवा असं शहाजीराजांना कळवलेलं होतं। मात्र शहाजीराजांनी स्पष्ट केलेलं होतं की शिवाजीराजे माझं ऐकत नाही, त्यामुळे तुम्ही काय करायची ती कारवाई शिवाजीराजांवर करा। आणि त्यामुळे आदिलशाहीने एक पराक्रमी सरदार जो काय आहे अतिशय बलिष्ठ पराक्रमी असा जो काय सरदार होता अफजल खान या अफजल खानाला शिवाजीराजांवर किंवा स्वराज्यावर स्वारी करण्यास पाठवलेलं होतं। म्हणजे प्रत्यक्षात आदिलशाहीच्या दरबारामध्ये असा एकही पराक्रमी आणि बलिष्ठ सरदार राजांना वठणीवर आणील असा जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता। मात्र ह्या अफजल खानाने राजांना पकडून आणण्याची जी काय जबाबदारी आहे ती जबाबदारी शिरावर घेतलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। त्यासाठी या बडी बेगम साहिबा हिने विजापूरला दरबार भरवलेला होता आणि त्या दरबारामध्ये शिवाजी राजांचं पारिपत्य करण्यासाठी कोण पुढे येतो यासाठी विचारणा केलेली होती। त्यावेळी हा अफजल खान अतिशय सामर्थ्यवान होता, बलशाली होता, पराक्रमी होता आणि विश्वासघातकी देखील होता आणि त्यामुळे त्याचीच निवड जी काय होती ती दरबाराने केलेली होती। त्यावेळी हा अफजल खान म्हटलेला होता शिवाजीच काय चढे घोड्यानिशी त्याला जिवंत कैद करून आपल्यापुढे हजर करतो, घेऊन येतो असा पैजेचा विडा जो काय होता तो त्याने उचललेला होता असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अफजल खानाचं जे काही स्वराज्याकडे जे काही कूच आहे किंवा प्रयाण आहे ते सुरू झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल। शिवाजी राजांवर का कारवाई आदिलशाहीला करावी वाटलेली होती त्याची कारणं म्हणजे आदिलशाहीतील अनेक किल्ले आणि जे काही प्रदेश आहे ते राजांनी घेतलेले होते आणि स्वतंत्र अशी स्वराज्याची निर्मिती केलेली होती। त्यानंतर शहाजी राजांचा शिवाजी राजांना पाठिंबा असावा हा देखील संशय जो काय होता तो बडी साहेबांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळेच शहाजी राजांना कैद देखील त्यांनी यापूर्वी केलेलं होतं। मात्र तरी देखील शिवाजी राजांच्या ज्या काय कारवाई आहेत त्या थांबलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे ह्या दुसरी बाब म्हणजे
या शिवाजी राजांनी जे काही आदिलशाहीच्या प्रदेशामध्ये जे काही स्वराज्य उभारणी केलेली होती, स्वराज्य निर्मिती केलेली होती, त्यामुळे आदिलशाहीच्या प्रदेशाला मोठे धोके जे काय होते ते निर्माण झालेले होते आणि त्यामुळेच राजांनी सैन्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेलं होतं आणि त्यामुळे आदिलशाहीतील हजारो माणसं जी काय होती ती स्वराज्याच्या लष्करामध्ये भरती झालेली होती, आकर्षित झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे राजांचं जे काय वाढतं सामर्थ्य आहे त्याला लगाम घालण्यासाठी आणि ती जी काही डोकेदुखी होती राजांची ती आदिलशाहीची डोकेदुखी होती ती थांबवण्यासाठी आदिलशाहीने आता अफजल खानाची जी काही नेमणूक आहे ती राजांचं पारिपत्य करण्यासाठी केलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. त्याआधी आपण पाहिलं जावळीच्या मोऱ्यांचा पराभव जो काय होता तो पराभव करून जावळीचा जो काय प्रदेश होता तो खरा तर प्रदेश आदिलशाहीचा होता. मोरे त्या ठिकाणी पिढ्यानेपिढ्या वतनदारी करत होते आणि अशी ही जावळी जी काय आहे ती राजांनी घेतलेली होती आणि त्यामुळे देखील राजांचं पारिपत्य जे काय होतं ते करायचं होतं, कारण बडे साहेबाचा जो काय संताप आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता आणि म्हणूनच या अफजल खानाची जी काय नियुक्ती आहे ती राजांच्या विरोधामध्ये केलेली होती. आपण पाहिला हा अफजल खान जो काय होता आधीचे जे काय घटना घडले होते, प्रसंग घडले होते त्याच्यामध्ये अतिशय पराक्रमी होता, महत्त्वाकांक्षी होता, मात्र विश्वासघातकी देखील तेवढाच होता आणि हिंदूंचा तो कट्टर द्वेष्टा होता आणि त्याला देखील हिंदूंचं जे काही हे स्वराज्य राजांनी उभारलेलं आहे ते नष्ट करावं असं वाटत होतं आणि त्यामुळेच आदिलशाहीने या अफजल खानाची जी काही नियुक्ती आहे ती राजांच्या विरोधामध्ये केलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने या अफजल खानाचा जो काय प्रवास आहे तो प्रवास जो काय आहे तो स्वराज्याकडे सुरू झालेला होता. बडी साहेबांनी खानाची मोहीम यशस्वी होण्यासाठी त्याच्याकडे सामर्थ्यशाली असं जे काही लष्कर आहे त्यांचं ते लष्कर दिलेलं होतं. यासाठी जवळजवळ 12,000 घोडदळांबरोबर पायदळ देखील दिलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. यात अनेक नामवंत सरदार देखील होते. त्यामध्ये मुस्लिम सरदारांमध्ये याकूत खान होता, हसन खान होता, अंकुश खान बरोबर हा देखील होता, रणदुल्ला होता, सिद्दी हिलाल होता. हे अतिशय पराक्रमी असे मुस्लिम सरदार अफजल खानाबरोबर होते असं आपल्याला लक्षात येईल. मात्र त्याचबरोबर आदिलशाहीला मानणारे आणि शिवाजी महाराजांचा द्वेष करणारे सरदार घोरपडे होते, पांढरे होते, खराटे होते, जाधव होते, काटे होते असं आपल्याला लक्षात येईल की जे कडवे विरोधक शिवाजी महाराजांचे होते त्यांनाच या खानाने बरोबर घेतलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे एवढंच नव्हे तर जेव्हा त्यांनी प्रवास सुरू केलेला होता स्वराज्याकडे, म्हणजे विजापूरहून तो निघालेला होता, स्वराज्याकडे यायला निघालेला होता आणि या प्रवासामध्ये त्याने जे काही देशमुख होते, कुलकर्णी होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न चालवले होते. अनेक देशमुख घाबरून या खानाला येऊन मिळालेले होते असंही आपल्याला लक्षात येईल. तोफखाना देखील मोठ्या प्रमाणामध्ये खानाकडे होता. अशा प्रकारे प्रचंड लष्करानिशी हा जो काय खान आहे तो खान स्वराज्याकडे निघालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. जवळजवळ खानाचं एकूण सैन्य 35,000च्या आसपास होतं. मार्गात तो अन्याय अत्याचार करत करत त्याची जी काय दरमजल जी काय सुरू होती स्वराज्याकडे ती सुरू होती असं आपल्याला लक्षात येईल. रस्त्यामध्ये जे काय हिंदूंची तीर्थक्षेत्र होती ती देखील त्याने मोठ्या प्रमाणावर लुटलेली होती. पंढरपूर देखील त्याने लुटलेलं होतं, पंढरपूरचं तीर्थक्षेत्र. त्यावेळी असं म्हणतात की पुजाऱ्याने पांडुरंगाची जी काय मूर्ती होती, विठ्ठलाची जी काय मूर्ती होती ती लपून ठेवल्यामुळे ती वाचलेली होती. त्यानंतर तुळजापूरचं जे काय मंदिर होतं तुळजाभवानीचं ते देखील त्याने उद्ध्वस्त केलेलं होतं. शिखर शिंगणापूरचं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर देखील त्याने उद्ध्वस्त केलेलं होतं. एवढंच नव्हे तर फलटणचा जो काय नाईक निंबाळकर होता तो शिवाजी राजांना मानणारा होता, त्यामुळे त्याला पकडून 60,000 होण इतका दंड देखील ठोकलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि अशा प्रकारे हिंदू धर्माची, हिंदू तीर्थक्षेत्रांची विटंबना करत करत हा या खानाचा जो काय प्रवास होता तो प्रवास स्वराज्याकडे सुरू झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. या संदर्भामध्ये अनेक इतिहासकार असं म्हणतात की या गोष्टी खान का करत होता, हिंदूंचे तीर्थक्षेत्र जे काय होते ती तीर्थक्षेत्र का लुटत होता, हिंदूंवर का अन्याय करत होता, तर त्याला असं वाटत होतं या घटनांमुळे, या अन्यायामुळे, हिंदूंवरील अत्याचारामुळे शिवाजी महाराज जे काय आहे ते मैदानामध्ये आपल्याशी लढण्यासाठी येईल आणि हाच त्याचा दृष्ट हेतू होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि मात्र राजांनी कुठल्याच प्रकारे हे जे काही संकट आहे ते संकट ओढवून घेतलेलं नव्हतं असं आपल्याला लक्षात येईल. राजांना या खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशीच आणायचं होतं आणि तशी योजना जी काय होती ती राजांनी आखलेली होती. त्यामुळे राजे मैदानामध्ये या खानाबरोबर लढायला गेलेले नव्हते असं आपल्याला लक्षात येईल. त्याचं कारण असेल की खानाकडे प्रचंड अशी फौज होती, मराठ्यांकडे खानाच्या पुढे अतिशय तोकडी किंवा खूप कमी फौज होती आणि त्यामुळेच राजांनी
जो काही निर्णय घेतलेला होता तो अतिशय योग्य होता. खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशीच त्यांना आणायचं होतं आणि तिथंच खानाबरोबर जे काही युद्ध आहे ते युद्ध करायचं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर जे काही अनेक देशमुख होते ते देशमुख मगाशी सांगितल्याप्रमाणे या खानाला येऊन मिळालेले होते असंही आपल्याला लक्षात येईल. अशाही परिस्थितीमध्ये अफजल खानाला उघडपणे तोंड न देता प्रतापगडाच्या पायथ्याशीच खानाला आणायचे ही जी काही योजना होती ती राजांची योजना त्याच्यामध्ये अढळ योजना असल्यामुळे राजांनी त्यामध्ये बदल केलेला नव्हता आणि प्रजेला देखील राजांनी त्यावेळी दोष दिलेला नव्हता असं आपल्याला लक्षात येईल. कारण प्रजेला देखील माहीत होतं खानाचं सैन्य जे काय होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे राजांनी जे काय गनिमी काव्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी जी काही खानाबरोबर लढण्याची व्यूहरचना आखलेली होती ती योग्यच होती असंही आपल्याला लक्षात येईल. शेवटी मजल दरमजल करत हा खान जो काय आहे तो सातारा जिल्ह्यातील जो काय वाईचा परगणा होता त्या वाईला येऊन पोचलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि तिथं आल्यानंतर त्याने वाईलाच मुक्काम जो काय होता तो मुक्काम ठोकलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर उभयतांच्या म्हणजे अफजल खानाचा वकील आणि शिवाजी राजांचा वकील यामध्ये बोलणी झालेली होती. बोलणीमधून भेटीची जी काय व्यवस्था आहे ती व्यवस्था देखील झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. दोघांच्या भेटीआधी म्हणजे अफजल खान आणि शिवाजी राजांची जी काय भेट व्हायची होती त्याआधी खानाचा जो काय वकील होता कृष्णाजी भास्कर आणि राजांचा जो वकील होता पंताजी गोपीनाथ यांच्यामध्ये बोलणी सुरू झालेली होती. वाईस मुक्काम असलेल्या अफजल खानाने राजांना वाईला भेटीस बोलवावे आणि कैद करावे किंवा त्याला राजांना ठार करावे अशी जी काही योजना होती ती खानाची योजना होती असं आपल्याला लक्षात येईल. हीच योजना आखून कृष्णाजी भास्करला खानाने राजांकडे पाठवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. यावेळी खानाने ह्या कृष्णाजी भास्करबरोबर असा एक निरोप राजांना पाठवलेला होता की तुमचे वडील शहाजी राजे आणि आमचा अतिशय जवळचा स्नेह आहे. तुम्ही जो गुंडपणा करता तो न करता आमच्या चाकरीमध्ये या. तुम्हाला जो मानसन्मान मिळतो तो त्यापेक्षा देखील दुपटीने मानसन्मान आदिलशाही दरबारामध्ये आम्ही तुम्हाला मिळवून देतो. अशा प्रकारचा निरोप राजांना कृष्णाजी भास्कर करवी खानाने पाठवलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी या कृष्णाजी भास्करबरोबर राजांनी देखील एक निरोप खानाला पाठवलेला होता. राजांनी खानाला कळवलेलं होतं की तुम्ही अतिशय बलाढ्य सरदार आहात. तुमच्यापुढे आमचे काहीही चालणार नाही. तुम्ही आम्हाला वडिलांसमान आहात. तेव्हा सर्व माहिती जी काय आहे तुमची भेट आम्ही घेऊ. तुम्ही वडिलांसमान आहात. तुम्हाला आम्ही मानतो वगैरे अशा तऱ्हेचा जो काय निरोप होता तो कृष्णाजी भास्करबरोबर राजांनी पाठवलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि आम्ही तुमची भेट घेऊ हा देखील जो काय निरोप आहे तो कृष्णाजी भास्करने खानाला कळवलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. एकमेकांचे जी काय बोलणी आहे निरोप जे काय आहे ते सुरू झालेले होते. त्याचवेळी राजांनी अगदी आपले जे काही गुप्तहेर होते त्या गुप्तहेरांकरवी आदिलशाहीच्या लष्करामध्ये ज्या काही घडामोडी घडता आहेत त्या घडामोडींवर लष्कराच्या हालचालींवर बारीक जी काही नजर आहे ती नजर ठेवलेली होती. खडा खडा माहिती खानाच्या लष्कराची घेतलेली होती, सैन्याची घेतलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने राजांचा जो काही मुत्सद्दीपणा होता तो मुत्सद्दीपणा यातून आपल्याला लक्षात येतो. एकूणच राजांनी प्रतापगड सोडून खाली मैदानामध्ये आपल्या भेटीस यावे असं सातत्याने खानाला वाटत होतं. आपल्या लष्करात यावं असं वाटत होतं. मात्र राजांनी मुत्सद्दीपणाने ते टाळलेले होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे शेवटी खान राजांनी जिथं सांगितलं प्रतापगडाच्या पायथ्याशी पारगाव या ठिकाणी ही जी काही भेटीची योजना होती ती योजना ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. प्रतापगडाचा जो काय पायथा आहे तो पायथा ह्या उभय वकील जे काय होते त्या वकिलांनी ह्या भेटीचा ठरवलेला होता, निश्चित झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी खान आणि शिवाजी महाराजांनी जे काय सशस्त्र सुरक्षितेच्या दृष्टीने सशस्त्र भेटी यायचे होते. मात्र दोघांबरोबर देखील 10 जे काय सैन्य आहे ते राहणार होते. 10 लोक दोघांनी बरोबर आणावे असं ठरलेलं होतं. मात्र जे काय 10 लोक जे काय आहे फक्त अंगरक्षक सोडून ते लोक बाजूला उभे राहणार होते. अशी जी काय भेटीची योजना होती ती ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी पारगाव हे जे काय ठिकाण होतं त्या ठिकाणी ही भेटीची जागा निश्चित करण्यात आलेली होती. राजांनी आधीच जावळीच्या खोऱ्यातून मगाशी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाकांक्षी अशी योजना खानाबरोबर युद्ध झालं तर त्यासाठीची आखली होती. जावळीच्या खोऱ्यामध्ये आपल्या ज्या काही मराठी फौजा होत्या त्या पेरून ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये मोरोपंत पिंगळे असतील, नेताजी पालकर असतील यांच्या नेतृत्वाखाली ही जी काय फौज आहे ती फौज जावळीच्या खोऱ्यामध्ये राजांनी पेरून जय्यत तयारी जी काय आहे खानाच्या बरोबर
युद्ध झालं तर त्यासाठी तयार करून ठेवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि याचवेळी असं म्हणतात की तुळजाभवानी माता राजांच्या स्वप्नामध्ये आलेली होती आणि तुळजाभवानीचे आशीर्वाद जे काय होते ते स्वप्नात राजांना मिळालेले होते आणि त्यामुळेच राजांनी या तुळजाभवानीच्या साक्षात्कारामुळे राजांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास जो काय आहे तो आत्मविश्वास निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच राजांनी खानाची भेट घेण्याचं ठरवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रत्यक्ष जी काय भेट आहे ती प्रत्यक्ष भेट आणि त्या भेटीमध्ये खानाचा जो काय वध राजांनी केला तो प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. भेटीचा दिवस ठरल्यानंतर शिवाजीराजा आणि खानाने संघर्षाची जोरदार जी काही तयारी होती ती तयारी केलेली होती असं आपल्या लक्षात. दोन्ही बाजूंनी जी काही तयारी आहे भेटीची तयारी ती झालेली होती. कारण दगा फटका होणार हे खानाला पण माहीत होतं, राजांना पण माहीत होतं आणि त्यामुळे दोघांनी देखील जी काही दगाफटका होईल या तऱ्हेने आपल्याजवळ जे काही सशस्त्र आहे ती सशस्त्र जी काही वाटचाल आहे ती केलेली होती. जे काही 10 लोक होते ते 10 लोक बाजूला थांबणार होते अशी देखील तयारी केलेली होती. यावेळी राजांकडे 12,000चं घोडदळ होतं, 10,000चं पायदळ होतं, तोफखाना होता आणि जिवलग जे काय मित्र होते ते मित्र देखील होते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे काय घोडदळ पायदळ जे काय आहे ते जावळीच्या खोऱ्यामध्ये राजांनी व्यवस्थितरित्या लपवून ठेवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. दोघांमध्ये प्रत्यक्ष भेटीमध्ये दगाफटका झाला तर हे सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडणार होतं असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जावळीच्या खोऱ्यामध्ये जे लपलेले जे काही मावळे होते त्या मावळ्यांनी खानाच्या सैन्याची दाणादाण उडवावी आणि गनिमी काव्याने खानाच्या सैन्याचा फडशा पाडावा ही जी काही योजना होती ही योजना आधीच ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि खानाचं जे काही सैन्य होतं ते अतिशय बेसावध होतं कारण राजांनी गुप्त हेरांकरवी जी काही माहिती आहे ती माहिती मिळवलेली होती. बेसावध खानाचं सैन्य होतं. त्या उलट मराठ्यांचं जे काही सैन्य होतं ते सातत्याने जागरूक होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामध्ये येसाजी कंक असतील, नेताजी पालकर असतील, मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे यांसारखे जे काही वीर होते ते राजांच्या पाठीशी होते आणि ते या सैन्याचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व करत होते असं आपल्याला लक्षात येईल. या संदर्भात जी काही भेटीची योजना आखलेली होती त्या भेटीची व्यवस्था अतिशय उत्तम अशी करण्यात आलेली होती. ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी पारगाव या ठिकाणी उत्तम प्रतीचा जो काही शामियाना आहे तो शामियाना उभारण्यात आलेला होता. आणि या भेटीच्या ठिकाणी खानाचा सय्यद बंडा, कृष्णाजी भास्कर आणि त्याचे जे काही 2 शरीररक्षक आहे ते शरीररक्षक आलेले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जीवा महाला, पंताजी गोपीनाथ, संभाजी कावजी, तानाजी मालुसरे हे बरोबर असावेत असं भेटीमध्ये ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि प्रत्येकाने 10 सैनिक आणून ते दूर उभे राहणार होते असे आपल्याला लक्षात येईल. मात्र सदरेवर दोघांची भेट होईल असं जे काही ठरलेलं होतं त्यावेळी राजे प्रतापगडावरून उतरत या पायथ्याशी आलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि गडावरून उतरत असतानाच त्यांच्या लक्षात आलेलं होतं की सय्यद बंडा जो काय आहे तो खानाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे सय्यद बंडाला राजांनी खानापासून दूर उभे राहायला सांगितलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. एकूणच राजांनी भेटीच्या आधी अत्यंत काळजी जी काय आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने ती घेतलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यासाठी कमरेला बिछवा राजांनी घेतलेला होता, हातामध्ये वाघनखे घातलेले होते, अंगामध्ये चिलखत घातलेलं होतं आणि त्यावर अंगरखा जो काय होता तोही घातलेला होता. डोक्यावर जे काही शिरस्त्राण आहे त्या पगडीवर घातलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पागोटं जे काय आहे त्या शिरस्त्राणावर घातलेलं होतं. जिजामातेंचा आशीर्वाद घेऊन राजे जे काय आहे ते खानाच्या भेटीला आलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. शिवाजीराजे अंगरक्षकाबरोबर जेव्हा ह्या शामियानाजवळ पोचलेले होते तेव्हा अंगरक्षकांना बाहेर उभे करून राजांनी या शामियानामध्ये प्रवेश केलेला होता. आणि खान पूर्वीच ह्या शामियानामध्ये येऊन बसलेला होता आणि शिवाजीराजांचे आगमन होताच खान उठलेला होता. आनंदाने राजांना जे काही आलिंगन आहे ते आलिंगन द्यायला तो पुढे आलेला होता. राजांना माहीतच होतं की खान काहीतरी दगाफटका करणार हे खानाने आधीच ठरवलेलं होतं. राजे देखील अतिशय सावध होते. ज्यावेळी राजांना कडाडून अशी जी काय मिठी खानाने मारलेली होती आणि मिठीत घेऊन बिछव्याचा जो काय वार आहे तो देखील राजांवर त्याने केलेला होता. त्यावेळी राजांनी जे काय चिलखत घातलेलं होतं त्या चिलखतावर तो वार झेलल्यामुळे राजे बचावलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि यानंतर देखील खानाने जी काय राजांची मान आहे ती अतिशय दाबून धरलेली होती आणि त्यामुळे राजांचा श्वास जो काय होता तो काही वेळ कोंडलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. बिछव्याने वार केलेला होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे चिलखत घातले असल्यामुळे राजांना कुठलीही दुखापत यावेळी झालेली नव्हती. मात्र खानाने मान आवळल्यामुळे राजांचा जीव जो काय होता तो कासावीस झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. मात्र अशाही परिस्थितीत अत्यंत संकटाची परिस्थिती होती. अतिशय धिप्पाड असा हा पराक्रमी असा खान समोर होता आणि त्याही वेळी राजांनी प्रसंग सावधान
बाळगलेलं होतं. प्रसंगावधान राखून राजांनी डाव्या हाताची जी काय वाघनखं आहे ती वाघनखं खानाच्या पोटामध्ये खुपसलेली होती आणि खानाची आतडी जी काय आहे ती बाहेर काढलेली होती. त्यावेळी खान दगा दगा म्हणून ओरडलेला होता, असं आपल्या लक्षात येईल. ओरडत तो जमिनीवर कोसळलेला होता. हे घडत असताना त्याचा जो काय अंगरक्षक होता सय्यद बंडा हा राजांवर चालून आलेला होता. मात्र जिवा महाला जो काय राजांबरोबर होता त्या जिवा महालाने सय्यद बंडाने जो काय हात वरती केलेला होता राजांना मारण्यासाठी तो वरच्यावर उडवलेला होता. आणि यावेळी हे जे काय आहे आदिलशाहीचं अतिशय भीषण असं जे काय संकट होतं ते संकट राजांनी अतिशय समय तत्परतेने दूर केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर या जिवा महालाने खानाचा जो काय वकील होता कृष्णाजी भास्कर अंगरक्षक जे काय होते त्यांना देखील ठार केलेलं होतं. अशा रीतीने राजांवरील अफजल खान आणि आदिलशाहीचं जे काय भीषण असं संकट आलेलं होतं ते संकट दूर झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि यावेळी जे काही मराठी सैन्याने जे काय मगाशी सांगितल्याप्रमाणे जावळीच्या खोऱ्यामध्ये जे काही सैन्य लपलेलं होतं तानाजी मालुसरे असतील नेताजी पालकर असले यांच्या नेतृत्वाखाली जे काही सैन्य होतं त्या सैन्याने खानाच्या सैन्याची दाणादाण उडवलेली होतं. आणि हे जे काही युद्ध झालेलं होतं हे प्रतापगडाचं युद्ध होतं. खानाच्या सैन्याचा जो काही नामोहरम आहे ते त्यांना केलेलं होतं. सगळ्याच आघाड्यांवर खानाची जी काही फजिती आहे ती खानाच्या सैन्याची फजिती झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे खानाचं हे जे काही भीषण संकट होतं आदिलशाहीचं हे जे काही भीषण संकट स्वराज्यावर आलेलं होतं ते अशा प्रकारे राजांनी प्रसंगावधान राखून हे संकटाचा जो काही सामना आहे तो सामना केलेला होता. आणि अतिशय बलाढ्य पराक्रमी अशा आणि विश्वासघातकी अशा खानाचा जो काय वध आहे तो राजांनी केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं ह्या घटनेचं मूल्यमापन अनेक इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. या संदर्भामध्ये खाफिकान असेल मोहम्मद अजुबैरी असेल ग्रँड डफ की ज्याने मराठ्यांचा पहिला इतिहास लिहिला ते असं म्हणतात की राजांनी खानाचा विश्वासघाताने खून केला असे त्यांनी म्हटलेले आहे. मात्र सभासद बकर असेल परमानंदांचं शिवभारत असेल जेदेंची शिकावली असेल अज्ञानदासाचा पवडा असेल यांनी मात्र राजांच्या ह्या कृतीचं समर्थन केलेलं आहे. त्यावेळची जी काही राजनीती होती त्या राजनीतीला ते धरून होतं असे जे काही समर्थन आहे ते समर्थन केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. कारण आत्तापर्यंतचे खानाचे जे काही घटना आहे खानाने जो काही हिंदूंवर अत्याचार केलेला होता सरदारांवर जो काही अत्याचार केलेला होता हिंदू सरदारांवर तो सगळ्यांना माहीत होता. खान कपटी होता विश्वासघातकी होता कारस्थानी होता दगलबाज चारित्र्याचा होता हे सर्वांना माहीत होतं राजांना माहीत होतं. म्हणूनच राजांनी जी काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी केलेली होती. खानाचा निपात कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचाच हे राजांनी ठरवलेलं होतं. आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये जेव्हा सुरुवातीला राजांची जी काय मान खानाने म्हणजे आधीचा जो काय वार आहे तो खानाने राजांवर केलेला होता. आणि त्यामुळेच राजांनी जो काय आहे तो राजांनी त्याचा कपटीपणा ओळखलेला होता. आणि म्हणूनच हा जो काय हेतू खानाचा होता राजांना मारण्याचा हा पक्का हेतू असल्यामुळे राजांनी जे काय आहे प्रसंगावधान राखून खानाचा जो काय वध आहे तो वध केला होता असं आपल्याला लक्षात येईल. जर राजांनी स्वसंरक्षणाची तयारी केली नसती तर फार मोठे बरे वाईट जे काय झाले असते. आणि या संदर्भामध्ये इतिहासकार जे काय शेजवलकर आहेत ते असं म्हणतात की जर राजांनी शत्रूवर युक्तीने मात केली नसती तर खानाला यश मिळालं असतं आणि संपूर्ण इतिहास जो काय आहे तो बदलला गेला असता. खानाचं वागणं जे काय होतं ते अनीतिमत्तेचं होतं आणि त्याच्यामुळेच राजांचे जे काही ज्येष्ठ बंधू होते संभाजीराजे या संभाजीराजांचा देखील याआधी कणकगिरीच्या लढाईमध्ये ते मारले गेलेले होते. ते खानाच्या घातीपणामुळेच मारले गेलेले होते असंही आपल्याला लक्षात येईल. आणि अफजल खानाने फसवून शिर्याचा जो काही हिंदू नायक होता कस्तुरी रंगा याला देखील आधी मारलेलं होतं. हा जो काही इतिहास होता आधीचा इतिहास होता. आणि त्यामुळे राजांनी जी काही तयारी होती त्या खानाबरोबरच्या भेटीची ती अतिशय व्यवस्थितरित्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय व्यवस्थितरित्या केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे शेजवलकर असं म्हणतात अशा प्रसंगी खानाशी राजे जे वागले ते योग्यच होते. अनीतिमान असलेल्या खानाशी राजे जर नीतीने वागले असते तर राजांना मराठ्यांच्या इतिहासाने कधीही माफ केलं नसतं. हे जे काही शेजवलकरांचं मत आहे ते अतिशय योग्य आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर अशा प्रकारे खानाचा वध जो काय होता तो वध राजांनी केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. या वधानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचं जे काय बघायचं ते म्हणजे या खानावरील विजयाचे जे काही परिणाम आहे किंवा महत्त्व जे काय आहे ते या ठिकाणी थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे. आदिलशाहीचा अतिशय पराक्रमी असा हा सरदार होता आणि याच खानाचा राजांनी वध केलेला होता. आणि त्यामुळे राजांचं सामर्थ्य जे काय आहे
प्रतिष्ठा जी काय आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. या अफजल खानाचं जे काय आक्रमण आहे हे एक फार मोठं संकट मराठ्यांच्या राज्यावर होतं आणि त्यातून राजे सही सलामत बाहेर पडलेले होते. ते एक मोठं दिव्यच होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यात राजे त्यांची युक्ती जी काय होती ती यशस्वी ठरलेली होती आणि या प्रसंगावर मात करताना जो काय आपला पराक्रम आहे, युद्धनीती आहे, डावपेच आहे, आपली जी काय मुत्सद्दीगिरी आहे ती राजांनी दाखवून दिलेली होती आणि आपण आदिलशाहीपेक्षा या संदर्भामध्ये वरचढ आहे हे राजांनी दाखवून दिलेलं होतं. त्यामुळे राजांची जी काय प्रतिष्ठा आहे, सामर्थ्य आहे ते वाढलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचे राजांवरील जो काय विश्वास आहे तो विश्वास देखील मोठ्या प्रमाणामध्ये अफजल खान वध प्रकरणामुळे वाढलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. जे देसाई, देशमुख, कुलकर्णी जे काय वतनदार होते ते राजांना जुवेनाशे नव्हते. ते आता राजांवरील त्यांचा जो काय विश्वास आहे तो आता वाढलेला होता. ते राजांच्या नेतृत्वाखाली आता स्वतःहून एकत्र आलेले होते असंही आपल्याला लक्षात येईल. राजांच्या पराक्रमाचं हे प्रथमच दर्शन झालेलं होतं आणि त्यातून सर्वांचा राजांवरील जो काय विश्वास आहे, सैन्याचा देखील विश्वास राजांवर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. आत्मविश्वास लोकांचा वाढलेला होता. प्रजेचा देखील आत्मविश्वास जो काय होता तो बळावलेला होता या घटनेने असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच राजांवरील जो काय विश्वास आहे मग सैनिकांचा असेल, देशमुखांचा असेल, देसाईंचा असेल, कुलकर्ण्यांचा असेल, सैनिकांचा असेल, जनतेचा असेल, तो राजांवरील विश्वास आता दुणावलेला होता, वाढलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. विश्वास तो जो काय आहे तो वृद्धिंगत मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. त्यानंतर आपल्याला पाहायचे नव्या शक्तीचा जो काय विजय राजांच्या माध्यमातून झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. दक्षिण भारतामध्ये राजांच्या माध्यमातून नवी शक्ती जी काय आहे ती उदयाला आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आत्तापर्यंत राजे बंडखोर आहेत, लुटारू आहेत असेच लोकांना वाटत होते. तो गैरसमज जो काय आहे तो गैरसमज खानाच्या वधानंतर दूर झालेला होता. शिवाजीराजे एक महान शक्ती जी काय आहे ती महान शक्ती असून ती मुस्लिमांचा विरोध करून त्यांना योग्य तो धडा शिकवल हे आता प्रत्यक्ष प्रजेने पाहिलेलं होतं. ही नवी शक्ती जी काय आहे ते उदयाला आल्याने आता मुस्लिम सत्तांच्या देखील ते लक्षात आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. राजांनी जो काय आदिलशाहीचा हा जो काही पराभव केलेला होता तो हिंदूंच्या वाढत्या शक्तीचं द्योतक होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने आदिलशाहीला जी काही चपराक आहे ती चपराक जबरदस्त बसलेली होती. आदिलशाहीला जो काय हादरा आहे तो हादरा जबरदस्त बसलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. एवढंच नव्हे तर मोगलशाहीला देखील जो काय हादरा आहे तो हादरा ह्या खानाच्या वधामुळे बसलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायचं ते म्हणजे मराठा साम्राज्याचं जे काही सामर्थ्य आहे ते अफजल खान वधामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. या विजयामुळे अनेक सरदारांचा, देशमुखांचा, कुलकर्ण्यांचा जो काही विश्वास आहे तो राजांवर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि त्यामुळे स्वतःहून अनेक मराठा सरदार जे काय होते ते राजांना येऊन मिळालेले होते आणि त्यामुळे स्वराज्य वाढीला मोठी चालना जी काय आहे ती चालना वाढलेली होती, मिळालेली होती. अफजल खानाचं जे काही सैन्य होतं ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा सैन्याला येऊन मिळालेलं होतं. प्रचंड जी काही लष्करामधली जी काही लूट आहे ती लूट देखील म्हणजे खानाच्या लष्करातली जी काही लूट आहे ती लूट मराठ्यांना मिळालेली होती. अनेक तोफा मराठ्यांच्या हाती लागलेल्या होत्या. त्यामध्ये 7 लाख रुपये रोख आणि 3 लाखांच्या जड जवाहीर जे काय होतं त्याची देखील प्राप्ती जी काय आहे ती झालेली होती. जवळजवळ 4000 घोडे, 1200 उंट, 65 हत्ती देखील मराठी सैनिकांच्या हाती लागलेले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे राजांचं जे काय सामर्थ्य आहे, मराठ्यांचं जे काय सामर्थ्य आहे ते वाढलेलं होतं. अफजल खानाचं फार मोठं लष्कर देखील मराठ्यांना येऊन मिळालेलं होतं. त्यामुळे लष्कर देखील मोठ्या प्रमाणात मराठ्यांचं वाढलेलं होतं आणि यानंतर राजांनी जी काही आदिलशाहीची अनेक महत्त्वाची जी काय ठाणी होती ती ठाणी जिंकून घेतलेली होती आणि त्यामुळे मराठी राज्याचा जो काय विस्तार आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता. कोकणामध्ये देखील मराठ्यांचा विस्तार जो काय आहे तो आता यामुळे जोमाने सुरू झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. तर अशा प्रकारे या खान वधाचं जे काय महत्त्व आहे किंवा राजांनी जो काय खानावर जो काय विजय मिळवलेला आहे त्या विजयामुळे मराठी साम्राज्याचं, राजांचं जे काय सामर्थ्य आहे, प्रतिष्ठा आहे, दबदबा आहे, दरारा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. या लेक्चरला आपण अफजल खान जे काय प्रकरण आहे ते अफजल खान प्रकरण समजावून घेतलेलं आहे. खानाचा वध कसा झाला, तो का करावा लागला आणि त्यानंतर या खानावरील विजयाचं जे काही महत्त्व आहे, परिणाम आहे ते आपण समजावून घेतलेलं आहे. यानंतर आपण जो काय पुढचा मुद्दा आहे तो मुद्दा घेणार आहोत. त्यामध्ये मुघलांबरोबरचे जे काय राजांचे संबंध होते
जसं आदिलशाहीबरोबरचे संबंध किंवा संघर्ष आपण पाहिले जावळी प्रकरण आणि अफजल खान प्रकरणाने, तसेच मुघलांबरोबरचे जे काय संबंध आहे ते संबंध आपण पुढील लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी थांबू.